आम्ही संयम वुमन्स ऑर्गनायझेशन ववई मुंबई येथून हा गेल्या 13-14 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. तसे अनेक उपक्रमामध्ये आम्ही सहभागी, म्हणजे स्वच्छतापासून पिशव्या विकण्यापासून पिशव्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, कचरा होऊ नये आणि एकत्र जेवणाची आमचे 5,000 लोक ॲट अ टाईमला जेवण बसून टेबल खुर्चीवर बसून जेवण करावे. आम्हाला तो पण उपक्रम सुरू केला. आज आपल्याला दिसतं आहे की भोजन कक्षसुद्धा बनलेला आहे आणि तसंच सोबत पण 1-2 वर्षांनी हा सुद्धा उपक्रम आम्ही मेडिटेशनचा, की काय लोक घेऊन जावे तिथून, तर एक बुद्धांनी दिलेली एक पहिली पायरी आनापानसती ध्यान हे तरी घेऊन जावं. जनरल लोकांना हा अधिकार आहे की आनापानसती शिकावं आणि मन एकाग्र, शुद्ध आणि शांत कसं होईल. आणि खऱ्या अर्थाने शांत चित्ताने आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो आहे याची जाणीव आणि बोध करून देण्याचा आम्ही प्रयास करतो आहे आणि हजारो लोक या उपक्रमाचा लाभ घेऊन जात आहेत. तर आमची संयम वुमन्स ऑर्गनायझेशन संस्था खूप म्हणजे आभारी आहे. तर महामानव क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्ताने या ठिकाणी आपण आले. हे कार्यक्रम जो आपण राबवत आहात, हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवायचा अजून काय प्रयत्न आपण करत आहात? यासाठी आम्ही लोकांना सांगत असतो. आम्हाला बरेच काही लोक इथून जातात, ते म्हणतात की आमच्या गावी पण या तुम्ही आणि असं सांगा. तर आम्ही फोन नंबर पण देतो. फक्त हाच नाही आहे, पण अजून म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माबद्दल काय, म्हणजे त्यांची सीट समाधी प्रज्ञा याची डेफिनेशन काय होती आणि त्यालाच पॅरलल स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाची डेफिनेशन काय होती. तर याबद्दल जागरूकता आणून त्यांना आम्ही समजावत असतो. आणि बाबासाहेबांचं खरं कार्य काय आहे, तर ध्यान करून पण होणार नाही. एक जागृत चेतनाची अवस्था ठेवून पण आपण बाबासाहेबांच्या कार्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. व्यक्तिमत्व, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट आणण्यासाठी हा मेडिटेशन रोजच्या जीवनामध्ये म्हणजे खरंच आवश्यक आहे. 10 मिनिट तरी प्रत्येकाने करावं. जसा तो आहार घेतो तसा हा मनाचा आहार घेणंही किती गरजेचं आहे असं आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. अच्छा, या ठिकाणी ताई आपलं नाव सांगा काय आहे? मी निलिमा डोगरे संयम वुमन्स ऑर्गनायझेशनमधून आहे आणि आम्ही हा प्रोग्राम गेले 12-13 वर्ष बाबासाहेबांना अभिवादन म्हणून आम्ही हा राबवत असतो आमच्या संस्थेकडनं. अच्छा, तर या ठिकाणी तुम्ही जे भंतींसाठी शिबिरचा जो बॅनर बाहेर लावलं जे आहे जाहिरात, तर भंती आपल्यापर्यंत किती आले अजूनपर्यंत? म्हणते जी खूप येऊन राहिलेली हां. आहे. हो. त्या आणि रोज येतात इथे भिक्षू कक्ष म्हणूनच आधी आम्ही माझा एक प्रश्न आहे, भंते जे येतात तुमच्याजवळ त्यांना बुद्धाबद्दल किती ज्ञान आहे? आता म्हणू नये, पण खूप कमी, म्हणजे 1, 2, 3 असे भंते जे असतात की त्यांना हे याबद्दल माहिती आहे. तर मॅक्झिमम अजून एक प्रश्न आहे, जे भंते इथे बसल्यात त्यांनी चुवर धारण केलं त्याच्याबद्दल त्यांना काय माहिती आहे? ते आता इथे सांगणं थोडंसं कठीण आहे. तशी व्यथा पण आहे मनामध्ये, पण आपला प्रयत्न काय असेल मॅडम? तर या माध्यमातून त्यांनाही जे मी मेडिटेशनमध्ये बोलल्या जात नाही तरी पण मी समजावून सांगते. तर प्रयत्न माझा हा असतो की त्यांनीही याचा बोध घ्यावा आणि खरं काम त्यांचं आहे की विहारामध्ये राहून त्यांनी बुद्धांच्या मार्गावर ध्यान प्राप्ती करावी, प्रज्ञा जागृत करावी आणि लोकांपर्यंत विहारामधून पाठवावं. म्हणजे आमच्या उपासकांचंही काम कमी होईल. अच्छा, मेडिसिनच्या बाबतीत आपलं जे भंते ज्या आपल्याला किती भंतेला मेडिसिनबद्दल माहिती आहे? एक मिनट भंते जी आपका परिचय क्या है? MP हाँ MP हाँ गुना जिला मध्य प्रदेश। हाँ, गुना जिला मध्य प्रदेश MP। अच्छा, आप चूवर पहने हैं, चूवर धारण किया है, चूवर के बारे में बताइए ज़रा। चीवर के बारे में हमें जानकारी मिला है जब जीवन जोर से। बुद्ध भगवान का है, हमारे थोड़ा सा जानकारी मिला है तो चीवर धारण किया है। चूवर का जो मतलब क्या है, त्याग करने का मतलब क्या है? त्याग, परिवार सब त्याग नहीं, त्याग और धर्मन करना है।
हां, तर मॅडम आपल्या संस्थेचं जे उपक्रम चालवलं आहे, आनापानाचा जे चाललेला आहे विपश्यनाचा, हे लोकांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत आणि तुमची संस्था या कामाला चांगलं पुढे नेत आहे आणि महाज्योती, महानायक आणि महाकरुणा आणि भारतीय संविधानाचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण 69वा वर्ष आहे. ह्याबद्दल आपल्याला ह्याबद्दल बाबासाहेबांच्या आणखीन कामाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? या कामाबद्दल आपल्याला खूप मोठे आव्हानं आता फक्त बाबासाहेब. आता एवढे आव्हानं आपल्या पुढे आहेत की बाबासाहेबांनी आधीच आपल्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि संस्कृती ह्या चारही तत्वावर आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. ह्या सगळ्या बाजूनी आपल्याला आर्थिक उन्नती असो, सामाजिक आहे, तुमची राजनैतिकसुद्धा उन्नती आपल्याला कशी करायची आहे आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आहे. एकत्र येऊन एकजूट म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1 मिनिट घेतो तुमचा. आज 75 वर्ष संविधानाला झाले. आपण संविधानाचे किती कलम माहीत आहे आपल्याला? संविधानाचे बघा कलम तर ठीक आहे. संविधानाने बाबासाहेबांनी संविधान देताना काय बोललं होतं महिलांसाठी? महिलांसाठी त्यांनी तर म्हणजे जगात जे कोणी उपकार केले नसतील एवढे उपकार करून गेलेले आहेत महिलांवरती. ते म्हणाले की जर कुठल्याही देशाची किंवा राष्ट्राची अजून एक प्रश्न माझा आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मॅडम आपल्याला ताई, की बाबासाहेबांनी आपल्याला महिलांसाठी कुठला बाबासाहेबांनी आपल्याला कुठला कायदा लिहिलेला आहे? आपल्याला हिंदू कोड बिल दिलेले आहे आणि राष्ट्राची उन्नती मापायची असेल तर महिलांची उन्नती किती झाली याच्यावर त्या राष्ट्राची उन्नती अवलंबून आहे. हे इतकं मोठं मूलमंत्र आहे की ते जरी समजलं तर खऱ्या अर्थाने ही जे अर्धी पॉप्युलेशन आहे, अर्धी पॉप्युलेशन हे स्त्री आणि पुरुषांची असते या धर्तीवर. म्हणजे 50% पुरुष तर 50% स्त्रिया असतात. तर ही जर जागृत अजून झाली एक तर प्रश्न विचारतो मध्येच तुम्हाला थांबून. बाबासाहेबांनी आरक्षण जे महिलांसाठी दिले ते कुठपर्यंत फायदेशीर ठरलं आहे? फायदेशीर भौतिक लेवलवर तर ठरत आहे, पण काही मानसिक लेवलवर अजूनही जे बाबासाहेबांना किंवा ज्योतिबा फुले ताई आपल्याला एक प्रश्न, बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपल्याला काय फायदा झाला आहे? बाबासाहेबांच्या घटनेमुळे माणसामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. अच्छा, आपल्याला काय वाटतं बाबासाहेबांच्या घटनेबद्दल ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने? बाबासाहेबांनी आपल्याला जगायला शिकवलेलं आहे आणि जगण्याचे सगळे अधिकार आपल्याला त्यांच्यामुळे मिळालेले आहेत. त्यामुळे कोट्यावधी त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत. तर ह्या मेडिसिनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. तर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सगळ्यांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावे आणि भगवान बुद्धाने महाकरुणाने आपल्याला जो मार्ग दाखवला आहे, भगवान बुद्धाने बाबासाहेबांनी त्या मार्गाने चालावा असा संदेश आपल्याला या ताईंच्या माध्यमातून भेटलेला आहे. या ठिकाणी धन्यवाद.